तर कुणी काही आरोप करू दे, मी कोणाला घाबरत नाही। सगळ्याच पक्षाचे लोक मीरा भाईंदरमध्ये येतात, राज ठाकरे येत आहेत, त्यांचं स्वागत आहे असं म्हणत भाजपचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरती वक्तव्य केलं। मीरा भाईंदरमध्ये मराठी अमराठीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला होता आणि परप्रांतीयांच्या वाढत्या दादागिरीच्या विरोधात मराठी माणसांनी जोरदार मोर्चा काढला। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यानंतर मनसेने धडक मोर्चा काढला। मला लोकांनी काम करण्यासाठी निवडलंय। बघा आजही तुम्ही बघा आम्ही काम करत असतो, कुठल्या या आरोपीला बळी पडत नाही आणि जी कामं आम्ही करून दाखवली हे सगळे ऐतिहासिक कामं झालेली आहे। हे सगळं अशा प्रकारचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामं नाही दिसणार की DDR इकडे येणं, SDOचं इकडे येणं, हे सगळं आम्ही केलंय। तर आरोप करू द्या, त्यांचं स्वागतच आहे। मीरा भाईंदरमध्ये येत असेल तर स्वागत आहे। पुढची बातमी, नाशिकमधील शिवसेना उबाठाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेश त्यांचा निश्चित झालाय। पुढच्या आठवड्यात दोन्ही नेते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे दोघांचाही प्रवेश रखडला होता। मुंबई किंवा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये हे दोन्ही नेते प्रवेश करणार आहेत। पोलिसांचे फायनल रिपोर्ट आले आणि ज्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यांनी सुद्धा जो जबाब दिला त्या जबाबामध्ये त्यांनी माघार घेतलेली आहे आणि त्या माघारीनंतर आता आमचा मार्ग मोकळा झालेला आहे। निश्चितच अधिवेशन संपल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये आमचा प्रवेश हा मुंबईमध्ये किंवा नाशिक शहरामध्ये दोन्हीतून एक ठिकाणी हा ठरलेला आहे। फक्त तारीख ते देतील आणि कोणते नेते किंवा कोणते पदाधिकारी कोणते मंत्री या प्रवेशासाठी येतील हे आता त्यांचं ठरायचं आहे। ते ठरलं तर निश्चितच प्रवेश होईल। मुंबईच्या वांद्रे भागात 3 मजली इमारत कोसळली आहे। 8 ते 10 नागरिक तिथे अडकल्याची भीती आहे। दरम्यान पोलीस आणि बचाव पथकाने 7 जखमी लोकांना बाहेर काढले। वांद्रे इथे 3 मजली इमारत कोसळल्यानंतर 8 ते 10 जण या इमारतीमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते। पोलीस आणि बचाव पथकांनी मिळून 7 जखमी नागरिकांना बाहेर काढलंय, मात्र आणखी काही जण इथे अडकले असल्याची शक्यता आहे। वांद्र्यात एक 3 मजली इमारत कोसळली। रत्नागिरीच्या टांगर धरणाला गेल्या 3 वर्षांपासून गळती लागली आणि या गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। धरण फुटण्याच्या भीतीने ग्रामस्थांना रात्रभर झोप लागत नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील टांगर धरण गेल्या 3 वर्षांपासून धरणाच्या सांडव्यातून पाण्याची गळती सुरू आहे। आता ही गळती वाढलेली आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीवन जगतायत। मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। धरण फुटलंच तर गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे। धरण फुटल्यावरती शासनाला जाग येणार आहे का, असा थेट सवाल ग्रामस्थ विचारतायत। रत्नागिरी जिल्ह्यातलं हे टांगर धरण आहे। या टांगर धरणाला गळती लागलेली आहे। या धरणाची गळती काढावी अशा प्रकारची मागणी इथल्या नागरिकांनी केलेली आहे, मात्र प्रशासनाला जाग येत नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी धरण फुटल्यावर सरकारला जाग येणार का अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। या धरणाची गळती दरवर्षी वाढते, मात्र या धरणाचा कोणत्याही प्रकारे इथल्या नागरिकांना फायदा होत नाही। धरणाच्या बाजूलाच टांगर हे गाव आहे आणि त्यामुळे जर का धरण फुटलं तर आमच्या जीवाचं बरं वाईट होईल की काय अशा प्रकारची भीती इथल्या नागरिकांच्या मनामध्ये आहे। धरणाच्या बाजूलाच लोकवस्ती आहे आणि जर का हे धरण फुटलं तर आमचं गाव वाहून जाईल आणि तीव्रसारखी परिस्थिती या ठिकाणी उद्भवू शकते अशा प्रकारची एक भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे। या धरणाची जी गळती आहे ते गळती काढण्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाला अपयश आलेलं आहे। या धरणाची गळती काढून धरण पूर्णपणे सुस्थितीत करावं आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची किंवा त्यांच्या शेतीला लागणारे जे पाणी आहे मुबलक पाणी याची सोय करावी अशा प्रकारची मागणी इथल्या नागरिकांमधून केली जाते, परंतु ना त्यांना प्यायला पाणी मिळतंय ना त्यांच्या शेतीला पाणी मिळतंय। त्यामुळे हे धरण नेमकं कशासाठी बांधलंय असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी।